नमस्कार. आपण जेव्हा एआय बद्दल बोलतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय येतो? डीप लर्निंग, म्हणजे एकावर एक रचलेले अनेक लेयर्स, बरोबर? पण काय होईल जर मी तुम्हाला सांगितलं की गुगल रिसर्चचा एक नवीन पेपर म्हणतोय की ही सगळी खोली कदाचित एक भ्रम आहे? हो, आज आपण एका अशाच विचारप्रवाहांबद्दल बोलणार आहोत जो एआयच्या पायाभूत रचनेलाच आव्हान देतोय. या पेपरची सुरुवातच इतकी जबरदस्त आहे ना. संशोधक म्हणतात की आजचे जे एआय मॉडेल्स आहेत त्यांना एका विचित्र आजाराने ग्रासलंय. त्याचं नाव आहे अँटेरोग्रेड ॲम्नेशिया. आता हा एक न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम आहे जिथे माणूस नवीन आठवणी तयारच करू शकत नाही. म्हणजे बघा, आज जे काही घडलं ते उद्या सकाळी आठवणारच नाही. एआयचं पण सध्या तसंच झालंय. ते नवीन गोष्टी शिकताय खरं, पण जुन्या आठवणी, जुनं ज्ञान टिकवून ठेवू शकत नाहीये. जणू काही रोज सकाळी त्याची मेमरी फॉर्मॅट होते. तर मग प्रश्न हा उठतो की आपण जी एआय बनवण्याची पद्धत वापरतोय, म्हणजे एकावर एक लेयर्स रचत जाण्याची, हीच पद्धत तर चुकीची नाहीये ना? आपण ज्याला खोली किंवा डेप्थ म्हणतोय, तीच तर एआयच्या शिकण्यातला सगळ्यात मोठा अडथळा बनली नाहीये ना? आणि बरोबर ह्याच प्रश्नाच्या मुळाशी हा पेपर जातो. चला तर मग पाहूया आज आपण काय काय जाणून घेणार आहोत. आपण सुरुवात करू एआयच्या मेमरी प्रॉब्लेमपासून. मग खोलीचा हा भ्रम काय आहे ते समजून घेऊ. त्यानंतर ऑप्टिमायझर्स मेमरी म्हणून कसे काम करतात, वेळेनुसार आर्किटेक्चर कसं बदलतं, यावरचा उत्साह आणि वास्तव काय आहे, आणि शेवटी यातून आपल्याला डिझाईनसाठी एक नवीन दिशा कशी मिळते हे सगळं आपण पाहणार आहोत. ठीक आहे, तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. एआयची स्मरणशक्तीची समस्या आणि कॅटस्ट्रॉफिक फॉरगेटिंग नावाचं एक मोठं आव्हान. ह्या समस्येला एक भारी नाव आहे, कॅटस्ट्रॉफिक फॉरगेटिंग. नावाप्रमाणेच हे खरंच खूप विनाशकारी आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर, जेव्हा एखादा एआय मॉडेल काहीतरी नवीन शिकायला जातं तेव्हा ते जुनं शिकलेलं सगळं विसरून जातं. विचार करा, तुम्ही आधी गाडी चालवायला शिकलात आणि मग जेव्हा तुम्ही स्वयंपाक करायला शिकलात तेव्हा गाडी कशी चालवायची हेच विसरून गेलात. किती विचित्र वाटेल नाही का? एआय सोबत सध्या नेमकं हेच होतंय. आणि म्हणूनच आयुष्यभर शिकत राहणारी एआय सिस्टम बनवणं हे एक मोठं आव्हान बनलंय. बरं, पण हे कॅटस्ट्रॉफिक फॉरगेटिंग होतं तरी काय? ह्या पेपरनुसार ह्याचं मूळ दडलंय खोली किंवा डेप्थबद्दलच्या आपल्या गैरसमजात. चला, हा खोलीचा भ्रम काय आहे ते जरा फोडून पाहूया. आत्तापर्यंत आपण डीप म्हणजे काय समजायचो, जागात्मक खोली किंवा स्पेशल डेप्थ म्हणजे काय, तर एकावर एक न्यूरल नेटवर्कचे लेयर्स रचत जायचे. पण हा पेपर म्हणतो थांबा, खरी खोली ही नाहीये. खरी खोली आहे कालिक खोली किंवा टेम्पोरल डेप्थ. आता ही काय भानगड आहे? तर ही खोली लेयर्सच्या संख्येवर अवलंबून नाहीये, तर शिकण्याच्या वेगवेगळ्या वेगांवर अवलंबून आहे. म्हणजे बघा, मॉडेलचे काही भाग खूप वेगाने शिकतील आणि काही भाग खूप हळू, जेणेकरून ते दीर्घकाळ टिकणारं ज्ञान साठवू शकतील. आणि ही कालिक खोली मोजण्यासाठी एक मेट्रिक आहे, FA, म्हणजेच अपडेट फ्रिक्वेन्सी रेट. नाव थोडं टेक्निकल आहे पण कन्सेप्ट एकदम सोपा आहे. याचा अर्थ इतकाच की मॉडेलचा कोणता भाग किती वेळा, किती लवकर अपडेट होतोय. जे भाग पटकन अपडेट होतात ते तात्पुरत्या लगेचच्या माहितीसाठी असतात, आणि जे भाग हळूहळू अपडेट होतात ते कायमस्वरूपी महत्त्वाचं ज्ञान साठवण्यासाठी असतात. आणि हाच वेगळा वेग, हीच विभागणी नेस्टेड लर्निंगचा आत्मा आहे. पण मग शिकण्याचे हे वेगवेगळे वेग यांना कंट्रोल कोण करतं? इथेच एंट्री होते ऑप्टिमायझरची. आणि खरं सांगायचं तर हा पेपर आपल्याला ऑप्टिमायझरकडे एका पूर्णपणे नवीन नजरेने बघायला लावतो. आणि मित्रांनो, हा या पेपरमधला खरा आहा मोमेंट आहे. आपण ॲडम किंवा SGD सारख्या ऑप्टिमायझर्सना काय समजतो? फक्त ट्रेनिंगसाठी वापरली जाणारी टूल्स, बरोबर? पण हा पेपर म्हणतो की ते फक्त टूल्स नाहीत, ते आहेत असोसिएटिव्ह मेमरी मॉड्यूल्स. म्हणजे काय? तर ते मॉडेलने केलेल्या चुकांचा, म्हणजे ग्रेडियंटचा सगळा इतिहास लक्षात ठेवतात, त्याला कॉम्प्रेस करतात आणि साठवून ठेवतात. जणू काही ते स्वतःच अनुभवातून शिकत आहेत. कमाल आहे ना? हे काम कसं करतं ते अगदी सोप्या स्टेप्समध्ये समजून घेऊया. पहिली पायरी, मॉडेल काहीतरी चूक करतं आणि एक एरर सिग्नल म्हणजे ग्रेडियंट तयार करतं. दुसरी पायरी, SGD सारख्या ऑप्टिमायझरमध्ये एक मोमेंटम नावाची गोष्ट असते. हे मोमेंटम काय करतं तर या सगळ्या एरर सिग्नल्सचा इतिहास एका ठिकाणी साठवून ठेवतं. आणि तिसरी, सगळ्यात इंटरेस्टिंग पायरी, हे जे इतिहास साठवण्याचं काम आहे ना, ते स्वतःच एक छोटंसं 2 स्तरीय नेस्टेड लर्निंगचं उदाहरण आहे. म्हणजे आपल्याला नकळतपणे आपण आधीपासूनच नेस्टेड लर्निंग वापरतोय, फक्त ते खूपच बेसिक लेव्हलवर आहे.
ओके, तर थिअरी बरीच झाली. आता बघूया की ह्या सिद्धांताचा वापर करून प्रत्यक्षात कशा प्रकारची नवीन AI आर्किटेक्चर्स बनवली जात आहेत. तर हे आहे होप मॉडेल. आता याचं आर्किटेक्चर समजायला थोडं किचकट वाटू शकतं, पण आपण एक सोपं उदाहरण घेऊ. घड्याळाच्या आतल्या गिअर्सचं विचार करा. यात काही लहान गिअर्स आहेत जे खूप वेगाने फिरतात. हे झाले आपले इनर लूप, जे अगदी ताज्या तात्काळ डेटावर काम करतात. आणि मग काही मोठे गिअर्स आहेत जे खूप हळू फिरतात. हे झाले आपले आउटर लूप, जे महत्त्वाचं दीर्घकालीन ज्ञान साठवतात. यामुळे काय होतं, तर तात्काळ प्रतिक्रिया देणं आणि दीर्घकालीन ज्ञान साठवणं या दोन गोष्टींमध्ये कोणताही संघर्ष होत नाही. आणि या मॉडेलची सगळ्यात खास गोष्ट म्हणजे त्याचा सेल्फ मॉडिफाईंग अपडेट रूल. आता हे समीकरण बघून घाबरू नका. याचा अर्थ खूपच सोपा आणि तितकाच पॉवरफुल आहे. याचा अर्थ असा की हे मॉडेल फक्त डेटावरून शिकत नाहीये, तर ते कसं शिकायचं हे सुद्धा शिकत आहे. म्हणजे वेळेनुसार ते स्वतःची शिकण्याची पद्धत अधिक चांगली, अधिक एफिशियंट बनवत जाते. जणू काही ते स्वतःच्या भविष्यासाठी एक नोट लिहून ठेवते की पुढच्या वेळी ही चूक करू नकोस. हे समजायला अजून एक सोपं उदाहरण म्हणजे एखाद्या मोठ्या कंपनीचं. सर्वात खालच्या स्तरावर असतात फील्ड एजंट्स. ते रोजच्या ताज्या माहितीवर लगेच प्रतिक्रिया देतात. यांची अपडेट फ्रिक्वेन्सी खूप जास्त असते. त्यांच्यावर असतात मिडल मॅनेजर्स. ते या सगळ्या रिपोर्ट्सचं विश्लेषण करून ट्रेंड्स शोधून काढतात. यांची फ्रिक्वेन्सी मध्यम असते. आणि सर्वात वर असतात बोर्ड ऑफ डिरेक्टर्स. ते या ट्रेंड्सच्या आधारावर कंपनीसाठी दीर्घकालीन धोरण ठरवतात. त्यांची अपडेट फ्रिक्वेन्सी खूपच कमी असते. नेस्टेड लर्निंगमध्ये AI सुद्धा असंच वेगवेगळ्या स्तरांवर वेगवेगळ्या वेगाने शिकतं. बरं, कोणताही नवीन आयडिया किंवा सिद्धांत तेव्हाच मजबूत होतो जेव्हा त्यावर वादविवाद होतो, त्यावर टीका होते. तर AI कम्युनिटीने या पेपरवर काय प्रतिक्रिया दिल्या आहेत तेही पाहणं महत्त्वाचं आहे. रेडिटवर एका युजरने खूपच मार्मिक आणि विचार करायला लावणारा मुद्दा मांडलाय. तो म्हणतो, जर हे तंत्रज्ञान खरंच इतकं क्रांतिकारक असतं तर गुगलने ते असं सगळ्यांसाठी पब्लिश केलं असतं का? ट्रान्सफॉर्मर्सच्या बाबतीत त्यांनी हा धडा शिकलाय. आणि हा मुद्दा खरंच महत्त्वाचा आहे. जर ही पुढची मोठी गोष्ट असेल तर कंपन्या सहजा ते स्वतःपुरतं मर्यादित ठेवतात. तर या वादाच्या दोन्ही बाजू आहेत. एका बाजूला हा दृष्टिकोन कॅटॅस्ट्रॉफिक फॉगेटिंगसारख्या मोठ्या समस्या सोडवू शकतो असं म्हटलं जातंय. तर दुसऱ्या बाजूला टीकाकार म्हणतात की बेंचमार्कवर मिळालेले रिझल्ट्स हे काही खूप मोठे नाहीत, फक्त थोडी सुधारणा आहे. आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे या पेपरमध्ये ट्रेनिंगसाठी लागणारा खर्च म्हणजे कम्प्यूट कॉस्टबद्दल काहीच सांगितलेलं नाही, जे की एक खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि टीकाकारांच्या मते सेल्फ मॉडिफाईंग आर्किटेक्चर हे नाव ऐकायला जितकं भारी वाटतं, प्रत्यक्षात ते तितकं नाहीये. ते म्हणतात की हे मॉडेल काही स्वतःचा कोड बदलत नाहीये, तर हे फक्त वेगवेगळ्या वेगाने शिकणाऱ्या भागांचं एक हुशार संयोजन आहे, एका स्मार्ट कॅशेसारखं. तर मग ह्या सगळ्या चर्चेतून, या उत्साहातून आणि या शंकांमधून आपण काय निष्कर्ष काढायचा? शेवटचा टेकअवे काय आहे? आणि मला वाटतं या पेपरचा खरा सार हाच आहे. मुद्दा हा नाही की होप मॉडेल आजच्या तारखेला क्रांतिकारक आहे की नाही. खरा मुद्दा हा आहे की नेस्टेड लर्निंग आपल्याला AI डिझाईन करण्यासाठी एक पूर्णपणे नवीन दृष्टिकोन, एक नवीन चष्मा देतं. हा दृष्टिकोन आपलं लक्ष लेयर्सच्या संख्येवरून म्हणजे जागात्मक खोलीवरून शिकण्याच्या वेगाच्या श्रेणीकडे म्हणजे कालिक खोलीकडे वळवतो. तर मग शेवटी हा एक प्रश्न उरतो की AIचं भविष्य हे आणखी डीप नेटवर्क्स बनवण्यात आहे की मग वेगवेगळ्या शिक्षण पातळ्या असलेली एक खरी कंटिन्युअम मेमरी तयार करण्यात आहे, एक अशी मेमरी जी केवळ शिकणार नाही तर शिकायलाही शिकेल. यावर विचार करायलाच हवा.